मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आणि वादग्रस्त कामाची पहिल्याच जोरदार पावसाने अक्षरशः पोलखोल केली आहे। संगमेश्वर तालुक्यातील उक्षी फाटा परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर महामार्गावर ढोपरभर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। तब्बल 18 वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास गेले नसताना आता निकृष्ट दर्जाच्या कामाचे वास्तव समोर येऊ लागले आहे। पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला, त्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला। विशेषतः दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय झाली असून भरधाव वाहनांच्या चाकांखालून उडणाऱ्या पाण्यामुळे अनेकांना भिजावे लागले। काही ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की वाहनांना वेग कमी करून मार्ग काढावा लागत होता। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारला जाणारा महामार्ग पहिल्याच पावसात जलमय होत असेल तर कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। वर्षानुवर्षे महामार्गाच्या कामासाठी मुदतवाढीवर मुदतवाढ दिली जात असताना नागरिक मात्र त्रास सहन करत आहेत। एकीकडे महामार्ग पूर्णत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे उक्षी फाट्यासारख्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून वास्तव समोर येत आहे। पहिल्याच पावसात महामार्गावर ढोपरभर पाणी साचल्याने संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून निकृष्ट कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।